तुम्ही सर्व. आज आहे लग्न आणि आम्ही खूप छान छान आवरलेलो आहोत. हॉलमध्ये पोहोचलोय. म्हटलं लॉगची सुरुवात करावी. इतके सगळे छान दिसत आहेत ना. थोड्या वेळानं आम्ही मस्त फॅमिली फोटो काढू आणि लग्न तर मी जास्तीत जास्त छान प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न तर नक्कीच करणार आहे. तर असा आहे माझा आजचा हा लुक. ब्लू कलरची पुन्हा एकदा साडी मी घेतलेली नाही आहे. सगळे म्हणतात ब्लू कलर सोडून दुसरा कलर तू वापरत जा, पण ही मला आत्यानी घेतली होती आधीच लग्नाच्या आधी, त्यामुळे मी ही खास लग्नासाठी नेसलेली आहे. थोड्याच वेळात नवरदेव येईल आणि त्याची एंट्री एकदम छान होणार आहे. आपण ती बघूयात. मिस करायला नको. लग्न म्हटल्यानंतर रुखवताला नाही का खूप छान छान गोष्टी रुखवतात दिल्या जातात घरासाठी लागणाऱ्या, आणि त्याचबरोबर घर सजावटीच्या सुद्धा. मला माझ्या लग्नाच्या वेळेच्या रुखवताची आठवण झाली. घर सजावटीच्या ज्या काही गोष्टी होत्या ना, मी स्वतः माझ्या हाताने बनवल्या होत्या. अगदी भरतकाम, विणकाम, त्याचबरोबर मोठे मोठे रुमाल असतात, त्याचबरोबर तोरण असतं ना उलनचं बनवतात, ते सुद्धा मी बनवलं होतं. अगदी मी बास्केटसुद्धा विणून बनवलं होतं आणि आमच्या सासूबाई अजून ते वापरतात. मला खरंच खूप कौतुक वाटतं. खूप वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावर्स, पेंटिंग्स बनवले होते. संस्कार भारती रांगोळी तर त्यावेळेला नवीन नवीन आली होती, अगदी 16-17 वर्षांपूर्वी, आणि आम्ही त्या काढायचो. खूप छान वाटायचं. आता काय काय सांगू मी. घरी असताना मी एक छान वॉटरफॉलसुद्धा बनवला होता आणि घरी जे कोणी लोक यायचीत ना त्यांना खूप आवडायचा. मी तर रुखवत मांडती आहे ना, मला सगळ्या जुन्या गोष्टी आठवत आहेत. बापरे, मला काय काय येत होतं. मलाच माझं आत्ता कौतुक वाटायला लागले. ह्या सगळ्या गोष्टी इतक्या वर्षात मी विसरून सुद्धा गेले होते. आज मात्र पुन्हा माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. इथं ना थोडाफार रुखवत ठेवलेला आहे. नवरा मुलगा पुण्यात जॉब करतो, नवरी मुलगी सुद्धा पुण्यात आल्यानंतर त्या दोघांना ज्या काही गोष्टी लागणार आहेत ना ते तिथूनच घेतील. काय करायचं असेल सांगा मला. पाणी घासायला भरून ठेवायचे. चला, आता एकदम छान दिसत आहेत आणि आम्ही न घेतल्या छान दिसत ना, एकदम मराठमोळा असं वाटतंय. एकदम काटापत्राची साडी आणि सगळे दागिने. यूट्यूब शॉर्ट बनवण्याची तयारी.
लग्न म्हणजे पवित्र बंधन, नाही का? विवाहामुळे दोन व्यक्तीच नव्हे तर दोन कुटुंबे आणि त्यांचे नातेवाईक नात्याने जोडले जातात. घरचं लग्न आहे तर करायला पाहिजे. आम्ही एकत्र भेटलोय त्याच्यामुळे एकदम छान आम्ही रील बनवतोय आणि तेच सुरू आहे. तेच की उशीर झाला बऱ्यापैकी. जेवण एकदम छान मस्त. चला खूप छान लग्न झालंय. पुन्हा एकदा आम्ही सगळे भेटलो, मजा आली. छान लग्न झालं आणि स्टेज तर इतका सुंदर सजवलाय ना. बरीच लोक आली होती, घरी गेलीत. आम्ही घरचं असल्यामुळं थोडंसं उशीरपर्यंत थांबलो आणि आता आम्हालाही पुण्याला निघावं लागेल. जवळपास 4:30-5 वाजत आले.